महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून आज संपूर्ण देशामध्ये ज्या संविधानाचा धोका आहे असं म्हटलं जातंय, नवे ते दिसायला लागलंय, ज्यांनी संविधान बनवलं, ज्यांनी तुम्हा आम्हाला संरक्षित केलं असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आपण सर्वजण पक्षाचे म्हणून आणि आघाडीचे म्हणून आज एकत्र आलेलो आहोत। आणि बाळासाहेबांनी नेहमीच जात पात धर्म न बघता प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ज्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे तो सपोर्ट देणारे, देशाचं हित बघणारे आमचे शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। ज्यांनी या भारतामध्ये कोविड काळामध्ये एक चांगला मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव कमावलं, आपलं काम दाखवलं असे आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, या विभागाचे आमदार सन्माननीय आदित्य उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले लाडके उमेदवार, ज्यांनी गेल्या 10 वर्षात संसदेमध्ये बऱ्यापैकी आपला एक ठसा उमटवला, तळागाळातल्या त्यांच्यापासून सुरुवात करून अगदी हाय राईज टॉवरचे प्रश्न किंवा संपूर्ण विद्यार्थी दशेंमधले असलेले प्रश्न, इकॉनॉमिक मध्ये असलेले प्रश्न, NTC मध्ये असलेले प्रश्न, बीडीचे असलेले प्रश्न ज्यांनी संसदेमध्ये आवाज उठवला, अशा आपले सुसंस्कृत सुशिक्षित तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेले अरविंद भाई सावंत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या संपूर्ण वरळीमध्ये विधानसभेत एक आपलं आगळं वेगळं नाव शाखा प्रमुख ते आमदारापर्यंत ज्यांनी काम दाखवलं असे सुनील शिंदे, या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय आशिष चेंबूरकर, या पूर्ण लोकसभेचा जो प्रमुख केलाय तो आमचा सुधीर साळवी, उभे साहेब, दळवी साहेब, बबन साहेब, गाडगे साहेब, आमचा खांडके साहेब, सॉरी आमचा मकरंद, सॉरी अरे राणे वगैरे सगळे मला दिसते, आमचा सगळेच आमचे आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व आघाडीच्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे ही निवडणूक आपण नेहमीच सांगतो, ही निवडणूक वेगळी, ही निवडणूक वेगळी, ही निवडणूक वेगळी, परंतु ही तर आगळी वेगळी आहे, ही कंप्लीट वेगळी आहे। ही निवडणूक अरविंद सावंतची नाही, ही निवडणूक माझी तुमची नाही, ही निवडणूक प्रत्येकाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक आपण आपल्या मुलांची जी मुलं झाली आहेत त्यांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। एक विचार करा, मगाशी आशिष चेंबूरकरांचं थोडंसं भाषण ऐकलं, नंतर आमच्या उपनेत्यांचं ऐकलं, परंतु आजच्या घडीला आपण पदाधिकारी आहात, आपल्याला लोकांपर्यंत आता जायचंय, आपण ऑलरेडी जात असतो, परंतु निवडणुकीत म्हणजे आपण जसं म्हणतो हिरवी नातेवाईकांकडे जातो, पण लग्नाची पत्रिका जेव्हा घेऊन जातो तेव्हा जरा वेगळ्या पद्धतीने आपण नातेवाईकांकडे जातो। तसंच या इलेक्शनचं आहे, आपण जेव्हा निवडणुकीला मतदारांच्या समोर जातो तेव्हा मतदारांकडे अनेक प्रश्न हे आपल्यासाठी नक्की असतात, पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र तुमच्या आमच्याकडे नक्की आहेत। कारण या विभागात वरी विधानसभेमध्ये या विभागात सचिन भाऊ अहिर आहेत, सुनील शिंदे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, अरविंद सावंत आहेत, नगरसेवक म्हणून आम्ही एक आगळं वेगळं काम केलेलं आहे।
तिथे किती कोणी काही बोलू दे, कारण फक्त बोलण्यासाठी तोंड उघडतं, बाकी कशासाठी त्यांचं तोंड उघडत नाही. बाकी सगळ्यांकडे आज मला सांगा, महिलांना पक्क माहिती आहे, 10 वर्षापूर्वी सिलेंडरवर बसलेली बाई आज मंत्री महोदय, त्यांच्यात हवा भरली गेली. पण गॅस सिलेंडरची उलट 16 किलोचा 18 किलोचा गॅस आजही कमी आहे. आपण लगेच काट्यावर जात नाही, पण आता काट्यावर घेण्याची वेळ आली आहे आणि म्हणून सिलेंडरचे भाव गगनाला भिडतायत. 1000 रुपयाच्या पुढे ते 1500च्या आत सिलेंडर कोण येईल ते मनमानी करतायत. रेशन कार्डवर तर कुठलेच भाव स्थिर नाहीत. काल परवा आमचे राणे म्हणून कार्यकर्ती आहे, प्लास्टिकचे तांदूळ घेऊन आली होती, प्लास्टिकचे रेशनवर. म्हणजे तुम्ही आम्ही काय कुत्री मांजरी आहो ती पण खाणार नाहीत, त्यांना पण कळतं किती चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपल्याशी कोण वागत असेल, मग ते केंद्रातलं सरकार असू दे ना त्या महाराष्ट्रातलं, तुम्ही आम्ही सहन करणार का? आवाज उठवणार की नाही? याचप्रमाणे आज महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की आज कितीतरी 1000 करोड, कारण गेल्या 15 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही 2002ला महानगरपालिकेमध्ये होतो, त्याच वेळेला आपण डीपीसीमधनं आपण पुढे गेलो होतो. लॉस बजेट आम्ही सरप्लस केलं होतं, पण 91,000 करोड हे मुंबईकरांसाठी आजही सुरक्षित होते. परंतु आता ते 75,000 करोडवर आणले. काय केले? इकडे लाईट लाव, तिकडे लाईट लाव, मन म्हणेल तसं केलंय त्यांनी. आणि हे करून तुमची आमची पोटं भरणार आहेत का? आपल्या घरामध्ये असलेला मूल, जे मुलगा आहे, माझा भाऊ आहे, कोण आहे, आज त्यांच्या हातात नोकरी आहे का? आणि आजच आपण गेल्या 2-3 दिवसापूर्वी वाचतोय की आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी, त्या संपूर्ण मंत्रालयात असेल कुठेही कॉन्ट्रॅक्ट सिस्टमनी माणसं भरतायत, ह्या नोकऱ्या देत आहेत. आणि त्या नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये कोणाला आहेत? तर जे आमदार आहेत, जे त्यांच्याबरोबर गेलेले आमदार आहेत, त्यांच्या कंपन्या आहेत. म्हणजे उद्या जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही तर तुम्हाला कधीही बाहेरचा रस्ता दाखवू शकतात. ही संधी आहे, ही गोल्डन संधी आहे. आपल्याला आत्ताच पाऊल उचललं पाहिजे. आणि जी लोकशाही, ज्या लोकशाही बोटाला लागते आणि ज्या लोकशाहींमुळे आपलं सर्वांचं अधिकार अबाधित राहू शकतो, त्या लोकशाहीचा दिवस म्हणजे आपल्याकडे 20 मे आहे. कारण अरविंद सावंत बद्दल बोलायला गेलो तर युट्यूबवर अनेक गोष्टी अरविंद सावंतनी बोललेल्या आहेत, अनेक गोष्टींबद्दल आवाज उठवलेला आहे. ते तर स्वतः सांगतीलच. अनेक गोष्टी आता काय झालंय, बातम्या एवढ्या होत चाललेत, खोट्या 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 खोट्या, आणि हळूहळू वाटायला लागलेल्या मीडियामध्ये खऱ्या खऱ्या खऱ्या. याच्यावर फसगत होता कामा नये. कारण एक गोष्ट खोटी 100 वेळा सांगितलं का ती 101 वेळा ती खरी वाटते आणि तिथेच नेमकी आपली फसगत होते. त्यामुळे आता लोकांनी जो सोशल मीडिया आहे हातात, त्या सोशल मीडियावर काहीतरी आता खरं येतंय. लोक बोलायला लागली आहेत, लोक ह्यांना पिटाळायला लागली आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, सत्यमेव जयते हे वाक्य जिवंत ठेवायचं असेल, या वाक्यामुळे आपल्याला उभारी मिळणार असेल, तर आपण 20 मे जी निशाणी आहे, आपली निशाणी कोणती आहे? आपली निशाणी कोणती आहे? त्याचं बटन दाबून अरविंद सावंत साहेबांना आपल्याला जिंकून आणायचंय. आता दैवी साहेबांनी सांगितलं, मला वाटतं बरोबर ना ग, की आणि मला वाटतं यांनी पण सांगितलं बापणानी, ते महिलांनी केलं पाहिजे दुपारच्या वेळेत. म्हणजे आता मला माहिती आहे ऊन कडक आहे, पण तरी पण बीडी चाळमध्ये आपण जाणार, मशाल मशाल मशाल, अरविंद सावंत आगे बढो, ह्या 2च घोषणा देत राहिलो ना तरी आपल्या लोकांना कळेल की ही शिवसेनेची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची निशाणी आहे, ही मशाल आहे. आणि मशालीचं बटन दाबून
जो जाळ काढायचंय, कुठे काढायचंय, त्याची तारीख निश्चित झालेली आहे, ते आपल्याला काम करायचं. आणि खास करून मी महिलांना सांगेन, एकच महिना आहे, 1 महिन्यामध्ये जर आपण ही घोडदौड किमान प्रत्येक बूथमध्ये जी उपशाखा प्रमुख आहे, जी पदाधिकारी आहे, गटप्रमुख आहे, जे आपल्याला मानतात 10, 12, 15 महिला दुपारच्या वेळेत 3 नंतर 4 नंतर ते संध्याकाळी 5 ते 5:30 एवढा जर या 5-5, 7-8, 8-8 चाळी एका वेळेला घेतल्या आणि एवढ्या 2च घोषणा, अरविंद सावंत आगे बढ़ो, अरविंद सावंतची निशाणी आहे मशाल, या 2 गोष्टी लोकांच्या डोक्यात आपल्याला टाकाव्या लागतील. ऑलरेडी त्या गोष्टी माहिती आहे, मशाल सगळ्यांच्या घराघरी पोचली आहे, परंतु बऱ्याच जणांचे विचार असतात की अरे माझ्याकडे कधीपर्यंत येत आहेत, आमच्या बिल्डिंगमध्ये कधी येत आहेत. तर तेवढं मात्र महिलांनी करा. आणि यावरही विधानसभेमध्ये संविधानासाठी खऱ्या अर्थाने जर एकजूट करायची असेल तर ही इंडिया आघाडीची जी बैठक आहे, त्या बैठकीनंतर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मुख्य पदाधिकाऱ्यांची टीम, आम्हाला यजमान आहोत ना, नवरा आमचा आहे, उमेदवार म्हटल्यानंतर तो आमचा आहे, आमचा म्हणजे माझ्या पक्षाचा आहे. मग त्या पक्षाबरोबर आपण सगळे एक झालेलो आहोत, आपले विचार पक्के झालेले आहेत, मनाने एक झालोय, कुठलाही भेद नाही, सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणूनच तुमचं आणि आमचं एकत्रित होणं आणि त्याच्यावर आपण एकमेकांनी ह्या 30 दिवसामध्ये जे काही प्रयत्न करायचे ते एकत्रित करूया. आणि म्हणून मी खास करून महिला पदाधिकारी जेवढ्या इथे आलेत, मग काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, आप असतील, प्लीज कॉन्टॅक्ट करा, आमच्याशी करा, आपण टीम ठरवू आणि त्याप्रमाणे वरळी विधानसभेमध्ये पूर्ण रान उठवू. आणि या वरळी विधानसभेमध्ये नेहमीच अधिक मतदान पडलेलं आहे सगळ्यांना, त्याच्यापेक्षा अधिक जाऊन आपण भाईंना शाश्वतीत करूया, आश्वासित करूया की भाई आप आगे बढ़ो, हम आपके आगे बढ़ के हम काम करेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.